नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे स्वागत। मी सतीश काळे, जिल्हा परिषद भरती 2023 या व्हिडिओ सेशनमध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा असलेला जो सिलेबस आहे तो इन डिटेल सविस्तर आपण डिस्कस करणार आहोत। बघा, मागच्या सेशनमध्ये आपण थोडक्यामध्ये जिल्हा परिषद भरतीचं थोडकं अपडेट दिलं होतं की याची एक्झाम पद्धती, एक्झाम पॅटर्न कसा असतो थोडक्यामध्ये, त्याच टाईपमध्ये एलिजिबिलिटी। या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जेई म्हणजे डिग्री आणि डिप्लोमा, जेई ज्युनियर इंजिनिअरिंगसाठीचा असलेला हा सिलेबस जो आहे तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात। त्याच्यामध्ये आणखी बाकीचेही काही पॉईंट्स आपण इन डेप्थ सांगण्याचा प्रयत्न करूयात। इन बिटवीन तुम्हाला माहिती असेल की रिक्त पदे भरण्याबाबतची ही सुधारित सूचना मागच्याच वेळेस आपण एक्सप्लेन केली होती। थोडक्यात आपली ॲडव्हर्टाइजमेंट अशी असणार आहे काहीशी, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या जेई ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सची मदत घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा 2999 मध्ये कोर्स अवेलेबल आहे। ॲडमिशन्स ओपन आहेत। एक्झाम स्टडी ॲपला तुम्ही डाउनलोड करायचं आहे। मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलसाठीच्या ह्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत। ह्याच्यात थोडक्यात फीचर्स म्हणजे वन ऑफ द बेस्ट फॅकल्टी आपण याच्यामध्ये अवेलेबल करत आहोत। टेक्निकल, नॉन टेक्निकल दोन्हींचाही यांच्यामध्ये कंटेंट आहे, व्हिडिओ आहेत। अनलिमिटेड वेळेकरता तुम्ही ह्या व्हिडिओजला ॲक्सेस घेऊ शकता। मॅक्सिमम व्हिडिओ हे रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहेत। बऱ्याचशा व्हिडिओजला तुम्ही डाउनलोड करू शकता आणि प्रत्येक सब्जेक्ट वाईज याच्यामध्ये टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिल्या आहेत। चांगल्या क्वालिटीच्या टेस्ट आहेत। ज्यांना सेल्फ स्टडीच्या सोबतच आपल्या ह्या ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्सची मदत घ्यायची आहे ते नक्कीच हे विद्यार्थी घेऊ शकतात। सेल्फ स्टडी करत असाल तर करत राहा। सर, एक्झाम कधीपर्यंत होणार आहे? तर ऑगस्टच्या अगोदरच ही एक्झाम उरकण्याची शक्यता आहे, जास्तीत जास्त लवकरच होणार आहे। याच्याविषयक आपण माहिती मागच्याच नोटिफिकेशनमध्ये दिली होती, त्यामुळे हे काय डबल एक्सप्लेन करण्याची गरज नाही। ह्याचा पॅटर्न आहे 60-40चा। 60 नॉन टेक्निकल आहे आणि 40 हे टेक्निकल आहे। प्रत्येक प्रश्न 2 मार्क्सचा आहे। सो 60 × 2 120 मार्क्स नॉन टेक्निकलसाठी आहे। त्या नॉन टेक्निकलमध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, जनरल नॉलेज आहे, बुद्धिमापन म्हणजेच ॲप्टी आणि रिझनिंग आहे, हा भाग आहे। प्रत्येकी सब्जेक्ट हा 15 आहे। 30 मार्क्ससाठी असणार आहे हा। आणि त्याच टाईपमध्ये टेक्निकल जर बघितलं आपण 40 क्वेश्चन्स 80 मार्क्ससाठीचे, अशी म्हणून टोटल प्रश्नसंख्या आहे बघा 100 आणि 200 मार्क्सचा हा पेपर। त्यासाठी तुम्हाला अलॉट केले 2 आवर्स। ह्याची लेवलसुद्धा तुम्हाला माहिती आहे, मागच आपण डिस्कस केला आहे। हे जेई सिव्हिल असो की मेकॅनिकल असो की इलेक्ट्रिकल असो ह्यांच्यासाठीचा हा कॉमन पॅटर्न आहे। तसे बऱ्याचशा व्हॅकन्सीज आहेत आणखी नॉन टेक्निकल पोस्टमध्ये। आपण इंजिनिअरिंग साईडचं स्पेसिफिकली एक्सप्लेन करत आहोत इन डिटेल। नॉन टेक्निकल सिलेबसमध्ये काय आहे सर एक्झॅक्टली? तर नॉन टेक्निकल सिलेबसमध्ये मराठी 10वीच्या लेवलचा असणार आहे। 10वीच्या लेवलचा असणार। त्याच्यामध्ये मुख्यतः कुठले पॅरामीटर्स तुम्हाला विचारले जातात कॉन्टेंट वाईज जर आपण डिस्कस केलं, मराठीमध्ये सर्वसाधारण शब्दसंग्रह, नंतर असणार ही वाक्यरचना, नंतर असणार व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, आणि नंतर असणार शेवटी ॲज युज्युअल उतार्यावरील प्रश्न। हे कंटेंट आहे मराठीचं। याच्या मराठीमधल्या हँड रिटन नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पोस्ट केलेल्या आहेत। तुम्ही व्हिडिओच्या मदतीने सुद्धा याला खूप चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता। ओके, नेक्स्ट इंग्लिश 10वीच्याच लेवलचं ह्यांनी मेन्शन केलेलं आहे। हाच कॉन्टेंट इकडे तुम्हाला विचारला जातो। त्याच्यासाठी असणार हे जनरल व्होकॅब्युलरी, नंतर हे सेंटन्स स्ट्रक्चर, याच्यामध्ये स्पेसिफिकली फोकस केला जातो ग्रामरमध्ये एक्झॅक्टली काय स्टडी करायचं आहे सर याच्याविषयी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये, टेलिग्राम चॅनलची लिंक किंवा मी आत्ता सांगू इच्छितो तुम्ही सर्च करायचं आहे टेलिग्रामवरती एक्झाम स्टडी ONE1 असं सर्च करा। तुम्हाला जे टेलिग्राम चॅनल सर्च होईल त्याचा लोगोही मी सांगतो थोडक्यातच, तर त्याला जॉईन करून तुम्हाला हे कंटेंटला ॲक्सेस करता येईल। बरंचसं फ्री कंटेंट, टेस्ट सिरीज, क्विजेस याच्यावरती आपण अपलोड करत असतो। नंतर इंग्लिशचा पॅटर्नमध्ये पुढे सिलेबस बघतो, इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग, युसेज वगैरे वगैरे इकडच्यासारखं जशाच तसं। आणि नंतर कॉम्प्रेन्शन, उतार्यावरील प्रश्न वगैरे जे असतात ना, सेम इथंही विचारलं जातं। सो आपल्यासाठी 15 मार्क्स फार चांगलं वेटेज आहे 2 विषयांसाठी, लँग्वेजेससाठी। सो तुम्ही नक्कीच, बऱ्याच जणांचा याचा अभ्यास ऑलरेडी असतो। आपल्या यूट्यूबवरती बरेचसे फ्री सेशन सुरू होणार आहे लवकरच, तेही तुम्ही अटेंड करू शकता। बौद्धिक चाचणी 10वी लेवलचा असणार आहे, सामान्य बुद्धिमापन व आकलन, नंतर तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न। हा सिलेबस ॲज युज्युअल बऱ्याचशा एक्झाम्सला आतापर्यंत जेईच्या तोच राहिलेला आहे, इकडेही तोच आहे। याच्यामध्ये काही फार मोठा बदल नाही आहे। मागच्या सेशनमध्ये आपण बोललो होतो की याच्या पेपरचं डिस्कशनसुद्धा आपण कॅरी करूया। लगेचच आपण 1-2 तारखेपासून म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपण याचं डिस्कशन
सुरुवात करूया आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सामान्य ज्ञानमध्ये जर बघायचं असेल तर असे काही कॉन्टेंट आहे त्याच्याविषयी. आपल्याला मुख्यतः हा व्हिडिओ बनवायचा होता टेक्निकल नॉलेजविषयीचा, टेक्निकल सब्जेक्टविषयीचा. सो सामान्य ज्ञानमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन वगैरे वगैरे, महाराष्ट्रातील समाज सुधारक, करंट अफेअर्स, चालू घडामोडी, भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध, कृषी, जिल्ह्याचा भूगोल म्हणा, इतिहास म्हणा इत्यादी वगैरे वगैरे. मेकॅनिकलचा सिलेबस आपल्याला डिस्कस करायचा आहे. सर मला मेकॅनिकल सेल्फ स्टडी करायचा आहे, याच्यासाठी काय ऑप्शन आहे का तुमच्याकडे? यस, आपल्याकडे ऑप्शन आहे. जर तुम्हाला नोट्सची मदत हवी असेल तर तुम्ही आपल्या ह्या नोट्सला ऑर्डर करू शकता, पुस्तकाला ऑर्डर करू शकता. लवकरच आपण बुक्स याच्या संदर्भाचे लॉन्च करत आहोत. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याचे अपडेट्स भेटतील. सर आणखी कुठले पुस्तकं वापरूया आम्ही MCQ सॉल्विंगसाठीचे वगैरे? तर MCQ सॉल्विंगला JEEसाठी ॲज युज्युअल जर तुमच्याकडं असेल नसेल तर RS खुर्मी हे पुस्तक वापरा तुम्ही, यशान पब्लिकेशनचं. त्याच टाईपमध्ये तुम्ही यूथ पब्लिकेशनचं पुस्तक वापरू शकता. याच्या PDFs मी आपल्या टेलिग्रामवरती टाकून दिलेले आहेत, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये डाउनलोड करता येतील, प्रिंट करता येईल. याच्या व्यतिरिक्त जर आपल्या अकॅडमीचं जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर 6500 MCQचं पुस्तक आहे. ओके, ते विथ डिटेल्ड सोल्युशन, सिलेक्टेड प्रश्न आणि सगळ्या सब्जेक्ट्स म्हणजे कुठले टेक्निकलचे सगळे विषय कव्हर करणारे हे पुस्तक आहे. ते सुद्धा तुम्ही एकदम कमी प्राईसमध्ये ऑर्डर करू शकता. सर थेरी कॉन्टेंट आम्ही कुठून करायचं? तर थेरी कॉन्टेंट करायसाठी तुमच्याकडे दोन चार ऑप्शन्स आहेत. एक तर व्हिडिओ कोर्सची मदत घेऊ शकता, दुसरं म्हणजे तुमच्याकडे असले काही रेफरन्स बुक्स त्याचा अभ्यास करू शकता, तिसरं म्हणजे तुमच्याकडे असले काही हँडरिटन नोट्स असतील इतरत्र त्याचा तुम्ही वापर करू शकता. बघा तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये काय डिस्कस करणार आपण याच्यामध्ये? मेजरमेंट आणि मेट्रोलॉजी या विषयाविषयी काय सांगायचं तुम्हाला? बघा सिलेबस वाईज जर तुम्ही गेलात तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स कुठले कुठले असतात, लांबी मोजायची, अँगल मोजायचा आहे आणि किंवा इतरत्र काही डायमेन्शन्स पॅरामीटर्स मोजायचे आहेत मेट्रोलॉजीमध्ये. तर त्या सगळ्यांचा अभ्यास इथं तुम्हाला करायचा आहे. थोडासा हा जरा इलेक्ट्रिकलच्या संदर्भाचा हा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पुढे तर तुम्हाला हे सेन्सर्स, ट्रान्सड्यूसर्स, अँग्युलर व्हेलॉसिटी, प्रेशर मेजरिंग, काही डिव्हायसेस इत्यादींचा अभ्यास तुम्हाला येऊन जाईल. आपला प्रॉपरली मेकॅनिकलसाठी असलेला हा सिलेबस नसतो जनरली. ह्याला आपण थोड्याशा वेगळ्या सब्जेक्टमध्ये स्टडी करत असतो. पुढे आहे आपला कोर सब्जेक्ट, त्याचं नाव आहे मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजीचा अभ्यासक्रम जर बघितला तर स्टँडर्ड्स ऑफ लिनियर मेजरमेंट्स, लिमिट्स फिट्स असणार, लिमिट गेजेस आहेत, मेजरमेंट्स ऑफ जॉमेट्रिक फॉर्म्स, इंटरफेरोमेट्री, कंपॅरेटर्स, मेजरमेंट ऑफ स्क्रू थ्रेड्स अँड गिअर्स आणि सरफेस स्ट्रक्चर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स अशांचाच अभ्यास आहे. याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय? ह्याची डायग्राम थोडक्यात तुम्हाला माहिती असली पाहिजे. त्याच टाईपमध्ये ह्याच्यावरचे असलेले वन लायनर्स, सोपे क्वेश्चन्स, ह्यांचं फंक्शन्स आणि ह्याच्यामध्ये चालणारं वर्किंग प्रिन्सिपल्स इत्यादीच तुम्हाला अत्यावश्यक आहे. आणि ह्यांच्यापासून कुठल्या लेवलचा रफनेस मोजला जाऊ शकतो, कुठल्या लेवलचा सरफेस रफनेस असतो, जोड्या लावायचे प्रश्न हे मेट्रोलॉजीवरनं फार कॉमन आहेत. वरच्या भागामधनं काय कॉमन आहे? मेजरमेंट आणि मेट्रोलॉजी हा जो इलेक्ट्रिकलचा भाग आहे याच्यामध्ये सुद्धा कुठल्या टाईपचे सेन्सर्स असतात, त्या सेन्सरचं फंक्शन्स काय, ह्यांचं वर्किंग प्रिन्सिपल काय असतं, प्रेशर कुठल्या सिस्टमनं मोजायचं, फोर्स मोजण्यासाठी कुठलं इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरलं जातं, टॉर्क कशाने मोजलं जातं वगैरे वगैरे, यांची ॲक्युरेसी वगैरे वगैरे या टाईपमध्ये इथं प्रश्न असतात. लिस्ट काउंट, त्याच टाईपमध्ये वर्किंग प्रिन्सिपल, अशाच प्रश्नांचा तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. नंतर आहे थर्मल इंजिनिअरिंग. थर्मल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली येणारे खूप सगळे विषय आहेत. त्याच्यामध्ये सुरुवात केली तर आपण फ्लूइड मेकॅनिक्स आणि मशिनरी, जे सगळ्या JEEच्या एक्झाम्सला सिलेबस होता तोच सिलेबस इथं आहे, काय वेगळा सिलेबस नाही आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही फ्लूइड मेकॅनिक्समध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, तुम्हाला माहिती आहे फ्लूइड मेकॅनिक्सच्या एकदम सुरुवातीचा हा भाग असतो जनरली. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स म्हणजे व्हिस्कॉसिटी काय असते, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असते, डेन्सिटी काय असते, प्रेशर म्हणा, कॅव्हिटेशनच्या रिलेटेडच्या व्हेपर प्रेशरचे कॉन्सेप्ट्स म्हणा, हे सगळे ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये येतात. नंतरचा भाग असतो फ्लुइड प्रेशर मेजरमेंट डिव्हायसेस, तुम्हालाही माहिती आहे प्रेशरचे कॉन्सेप्ट्स, पास्कल्स लॉज, आणखी हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, हायड्रोस्टॅटिक्सचा कॉन्सेप्ट्स आणि इतरत्र असलेले मेजरिंग डिव्हायसेस, यूट्यूब मॅनोमीटर असेल, पिझोमीटर असेल वगैरे वगैरे. टाईप्स ऑफ फ्लुइड फ्लोज कुठले असतात याच्याविषयीचा अभ्यास, वेंचुरी मीटर, ओरिफिस मीटर, पिटॉट ट्यूब, हे फ्लुइड डायनॅमिक्समध्ये एंट्री करतोय आपण आता. नंतर ह्याच्यामध्ये असतं फ्लुइड फ्रिक्शन.
फ्लूइड फ्रिक्शन म्हणजे ज्यावेळेस फ्लूइड पाईपमधनं फ्लो करत असतं त्याच्या एकमेकांशी लेअर घासतात आणि त्याच्यामुळे फ्रिक्शन तयार होतं आणि त्याच्यामुळे लॉस तयार होत असतो. त्याला व्हिस्कस लॉससुद्धा म्हणू शकतो आणि व्हिस्कस फोर्स पण म्हणू शकतो आपण. नंतर पाईपमध्ये येणारे वेगवेगळे मायनर लॉसेस, त्याच टाईपमध्ये मेजर लॉसेस, हायड्रॉलिक पॉवर ट्रान्समिशन थ्रू द पाईप, वॉटर हॅमरचा इफेक्ट काय असतो, नंतर डायरेक्टली त्यांनी दिले इम्पॅक्ट ऑफ जेट आणि हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. सिलेबस हा स्पेसिफिक आहे एकदम, ॲज युज्युअल एक्झामसाठीचा सिलेबस नाही आहे. झेडपीसाठीचा सिलेबस प्रत्येक विषयाचा त्यांनी सॉर्ट आऊट केलेला आहे, स्पेसिफिकच ठेवलेला आहे. सो तुम्हाला तेवढाच अभ्यास करायचा आहे. सिलेबस खूप सगळा आहे अभ्यास करण्यासाठी. सगळ्याच्या सगळा तुम्ही ब्लाइंडनं म्हणजे न बघता सिलेबस तुम्ही फॉलो करू नका. हा जो सिलेबसची कॉपी तुमच्याकडे अभ्यास करताना असलीच पाहिजे, कंपल्सरी PDF असलीच पाहिजे. हायड्रॉलिक टर्बाईन्समध्ये जवळपास तुम्ही बघितलंच तर पंप्सचा इथं अभ्यास आहे तुम्हाला प्रॉपरली. नंतर ह्या टर्बाईन्समध्ये त्याचे टाईप्स कुठले आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. सिलेबस फार स्क्वीज आहे, छोटा आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की ह्याच्यामध्ये काही व्हेलॉसिटी ट्रँगलचा अभ्यास करायचा नाही आहे तुम्हाला. वेगवेगळं क्लासिफिकेशन बघायचं टर्बाईनचं, त्याचा ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत, प्रत्येकाच्या ऑपरेटिंग कंडिशन्स बघायच्या असतात. तसंच तुम्ही बघा सेंट्रिफ्युगल पंपला आणि रेसिप्रोकेटिंग पंपलासुद्धा. ह्याच्या पंपमध्ये थोडंसं ॲडिशनल, कारण हे डिपार्टमेंट तसं आहे ना झडपीचं, सो त्याच्या ॲडिशनल म्हणजे त्याचा परफॉर्मन्स आणि मेंटेनन्स प्रोसिजर काय असते हे नॉर्मली आपल्या रेग्युलर कॉन्टेंटमध्ये नसतं, पण तुम्हाला ह्याचा अभ्यास पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला दिसून येईल. त्या पर्टिक्युलर बुक्सच्या शेवटी ह्याचा अभ्यास असतो. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये सिलेबस त्यांनी लिमिटेड दिलेला आहे. मशीनिंग प्रोसेसेस वेगवेगळ्या त्यांचा तुम्हाला ओव्हरलूक करायचा आहे, त्यांचे बेसिक लेवलचे फॉर्म्युलेज. ओके, वेगवेगळ्या टाईपच्या मशीनिंग प्रोसेसेस कुठल्या वापरल्या जातात. नंतर लेथ असेल, ड्रिल मशीन असेल, शेपिंग मशीन असेल, ह्या सगळ्या मशीन्स मेन्शन केल्या. त्याच टाईपमध्ये पुढे जर तुम्ही गेलात तर नंतर कास्टिंगचा पार्ट आला. नंतर हे प्लास्टिक मॉल्डिंग प्रोसेस आहे, ड्रॉप फोर्जिंग आहे, फोर्जिंगच्याही आहेत, एक्सट्रुजन पण आहे, वेल्डिंग पण आहे. आणि वेल्डिंगला जे रेग्युलर विचारलं जातं सोल्डरिंग आणि ब्रेझिंग, ह्यांचे टेम्परेचर्स, ह्यांचे मटेरियल्स. वेल्डिंग प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या वेल्डिंग प्रोसेसेसचे नावं, कुठल्या थिकनेसेसच्या वेल्डिंग प्रोसेसेस आपण करू शकतो, कुठल्या कंडिशन्सला केल्या जातात, कोणाच्या कुठल्या गॅसचं काय प्रपोर्शन असतं. एक्सट्रुजनमध्ये कुठल्या टाईपचे एक्सट्रुजन्स, हार्डली 2-3 टाईपचे एक्सट्रुजन्स आहेत ते बघून घ्या. ड्रॉप फोर्जिंगमुळे तयार होणारे कॉम्पाउंड्स कुठल्या टाईपचे असतात, त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस. कास्टिंगमध्ये कुठल्या वेगवेगळ्या कास्टिंग प्रोसेसेस आहेत, त्यांच्यामधले असलेले छोटे मोठे डायग्रामचे डिफरन्सिएशन्स किंवा त्या टाईपमध्ये त्याचे ॲप्लिकेशन्स इत्यादी अभ्यास तुम्हाला फुल्ली फोकस ठेवायचा आहे. क्वेश्चनची लेवल सिम्पल असणार आहे, तुम्हाला सिम्पल टू मिडियम लेवलची क्वेश्चन असणार आहेत. म्हणूनच तो तुम्हाला अगोदर काही कॉन्टेंट सुचवलं आहे, पुस्तकं सुचवलीत कशातनं अभ्यास करायचा. याच्यामध्ये वेगळेपणा म्हणजेच एन्व्हायरमेंटल आणि एनर्जी मॅनेजमेंट याच्या संदर्भाचा हा आहे. आता बघितलंच तर आपण एन्व्हायरमेंटल आणि एनर्जी मॅनेजमेंटमध्ये नॅचरल आणि मॅनमेड सोर्स ऑफ एअर पोल्युशन, तर याच्या PDFs तुम्हाला आपल्या ह्या टेलिग्राम चॅनल्सवरती अवेलेबल राहतील. ह्याला व्हिडिओ कोर्समध्ये आपण कॉन्टेंट हे कव्हर केलेलं नाही आहे, पण ह्याच्या PDFs मात्र आपण देणार आहोत. जो फार ऑड सिलेबस आहे त्याच्या PDFs, प्रॉपर PDFs की ज्याच्यामधनंच क्वेश्चन्स तुमचे बनतील तशा PDFs आपण देऊयात इथनं. पुढे बघितलंच तर आपण एअर पोल्युशनच्या संदर्भात असेल, गॅसच्या रिलेटेडचे काही पोल्युशन्स असतील, रेफ्रिजरेशनच्या रिलेटेडचे काही पोल्युशन्स असतील, नॉईज पोल्युशन असेल, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट त्यांचं मॅनेजमेंट असेल, आणि त्याच टाईपमध्ये सोलार PV सिस्टम्स, फोटोव्होल्टाईक सिस्टम्स. कारण हे काय आहे पुढे एन्व्हायरमेंट्स अँड एनर्जी मॅनेजमेंट यांच्यामध्ये काही भाग रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबलचा पण टाकलेला आहे त्यांनी. सोलार थर्मल सिस्टम्स आणि पुढे आणखी आला आहे विंड टर्बाईन्स, बायोमास वगैरे वगैरे. हे अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस आपण ह्याला म्हणतो. ॲक्च्युली त्याला एनर्जी मॅनेजमेंटमध्ये त्यांनी हा सिलेबस दिला आहे, अल्टरनेट अदर एनर्जी सोर्सेस. नंतर आहे पॉवर इंजिनिअरिंग. पॉवर इंजिनिअरिंगमध्ये काय बघणार, ॲज युज्युअल तुम्हाला माहिती आहे की सगळे पॉवर प्रोड्युसिंग सायकल्स याच्याविषयी आपण बघूया. आपण सगळेच नाही दिले त्यांनी, पॉवर सायकल्स म्हणजे काय सगळ्यांचा डिटेलमध्ये अभ्यास नाही करायचा, फक्त हे सायकल किती प्रोसेस असतात, ही प्रोसेस कुठली असते, कुठल्या प्रोसेसपासून हे सायकल बनतं वगैरे वगैरे, हे तुम्हाला हे माहिती असणं अपेक्षित आहे. नंतर बेसिक्स ऑफ IC इंजिन. IC इंजिनचं बेसिक्स मीन्स त्यांच्यामध्ये कन्स्ट्रक्शन डिटेल्स बघा, त्याच्यामध्ये तयार होणारे हे 4 स्ट्रोक 2 स्ट्रोक यांचे वेगवेगळ्या ठिकाणी होणारे स्ट्रोक्स ह्याच्याविषयीची माहिती असणं अपेक्षित असतं. ॲक्झिलरीजमध्ये आताच बोललो मी की IC इंजिनच्या रिलेटेडचे कंपोनंट्स यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन काय असतं
त्याच टाईपमध्ये कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसपासून ते कंपाऊंड्स बनलेले असतात. डायग्नोस्टिक्स टूल्स अँड फॉल्ट फाइंडिंग नवीन सिस्टम्समध्ये आहे, याची PDF आपण अवेलेबल करण्याचा प्रयत्न करूया. डायग्नोसिस जे असतं की एक्झॅक्टली प्रत्येकच पार्ट्सला खोलून बघायची गरज नाही आहे. IC इंजिनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सेन्सर्सद्वारे ऑलरेडी माहिती भेटून जाते. IC इंजिन टेस्टिंगचे पॅरामीटर्स कुठले कुठले टेस्ट करतो आपण, आणि त्याच टाईपमध्ये काही भारत स्टेजेसचे काही नॉर्म्स आहेत पोल्युशन कंट्रोल करण्याचे, तर एक्झॉस्ट एमिशन कंट्रोल, इंजिन कंट्रोल युनिट या टाईपमध्ये. आता पुढे याचाच भाग जो आहे तो आहे कंप्रेसर्सचा. मग कंप्रेसर्सचे मध्ये रोटरी कंप्रेसर्स, त्याच्या रिलेटेडचे असलेले काही त्याचे टाईप्स, मेंटेनन्सचा प्रकार, हा थोडासा ऑड सिलेबस आहे. तो कंप्रेसरमध्ये येतो, तो थर्मलचाच पार्ट आहे ॲक्च्युली, त्यालाही सांगितलं जाईल तुम्हाला डिटेलमध्ये. ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम्स आणि पुढे आहे डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स. ॲडव्हान्समध्ये सगळे तुमच्या कन्व्हेन्शनल मेथड्स, सगळ्या तुमच्या नॉन कन्व्हेन्शनल मेथड्स, त्याच टाईपमध्ये EDM असेल, इलेक्ट्रिकल डिस्चार्ज मशीन, WEDM असेल, ECM, त्यालाच आपण ECM म्हणूया, इलेक्ट्रोकेमिकल असेल, PAM असेल, नंतर AGM असेल, USM असेल, EBM असेल, ह्या सगळ्या आपल्या नॉन कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेसेसचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे गिअर मॅन्युफॅक्चरिंग मेथड्स आहेत, त्याचमध्ये CNC, त्याचं क्लासिफिकेशन आणि त्याचे काही कन्स्ट्रक्शन फीचर्स. थोडा वेगळा पार्ट त्यांनी विचारला तुम्हाला ग्रुप टेक्नॉलॉजीचा. हा पार्ट जनरली तुम्हाला सिलेबसमध्ये नाही भेटणार. ॲक्च्युली ह्या सगळ्यांचे प्रश्न जे आहेत ना, आपल्या त्या 6500 मध्ये सगळे प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत आपण ऑलमोस्ट. मग तुम्हाला प्रश्नांसाठी ह्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. सर हे कुठं भेटेल आम्हाला, सर हे कुठे भेटेल आपल्याला, हे बघण्याची गरज नाही पडणार तुम्हाला जनरली. हे बघा, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स, ह्याच्यामध्ये काय ते बेसिक कॉन्सेप्ट्स असतात डिझाईनचे, जनरली कुठल्याही पुस्तकाच्या सुरुवातीला असतात किंवा आपल्याही नोट्समध्ये ते सुरुवातीला दिसतील तुम्हाला. डिझाईन ऑफ जॉईंट्स, लिव्हर्स अँड ऑफसेट लिंक्स असतील, डिझाईन ऑफ शाफ्ट्स, कीज, कपलिंग, हे ॲज युज्युअलच आहे. याच्यामध्ये नेमकं काय विचारलं जातं सर, डिझाईनच्या स्टेप्स बिलकुल नाही. काय विचारलं जातं, आता एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर एक्झाम्पल शाफ्ट कीज, ह्याचं मटेरियल कुठलं प्रिफर्ड असतं, कीचे वेगवेगळे टाईप्स काय आहेत, कीचं फंक्शन काय आहे, सम की, ही की, दॅट की, डॉट वगैरे वगैरे, किती टेपर असतं वगैरे वगैरे असं विचारलं जातं. याच्यामध्ये कपलिंगचं फंक्शनिंग काय असतं, कुठल्या मटेरियलपासून असतं, कुठल्या कपलिंग्स असतात, या टाईपमध्ये. स्प्रिंगचं डिझाईनमध्ये काय त्याचे फॉर्म्युले विचारले जातात, डिझाईन नाही. नंतर बेरिंग्स आणि गिअर्स याचाही आपल्याला अभ्यास याच्यामध्ये आहे. नेक्स्ट आहे ॲटोमोबाईल सिस्टम. ॲटोमोबाईल सिस्टममध्ये काय विचारणार सर, ॲटोमोबाईल सिस्टममध्ये वेगवेगळ्या टाईपचे ॲटोमोबाईलचे टाईप्स, SUV, ही, LMV वगैरे वगैरे. ॲटोमोबाईल ट्रान्समिशन काय असतं, आणखी ॲटोमोबाईल कंट्रोल सिस्टम्स, सस्पेन्शन असणार, व्हील्स असणार, टायर्स असणार, आणखी याच्यामध्ये मोटर व्हेकल ॲक्ट्स, फक्त नाव जोड्या लावा, रिकाम्या जागा भरा, जे असतात ना आपले नॉर्मल प्रश्न काही रेफरन्स बुक्समध्ये, बस त्याचा अभ्यास करायचा आहे, तेच तुम्हाला विचारलं जाणार आहे. हॅलो, हां बोल ना विशाल. हां मी ॲक्च्युली लेक्चरच करत होतो, लेक्चरमधूनच तुला बोलतो. मेकॅनिकलचा सिलेबस डिस्क्राईब करतो ॲक्च्युली. हां ते हां हो, मी मेसेज टाकला तुला 6 वाजता बोलवतो ॲक्च्युली व्हॉट्सअपला. हो हो, ते थोडंसं कॅमेऱ्याचे सेटिंग जरा आणखी वेगळ्या झाल्यात, ते आपल्याला नंतर बघावं लागेल. हां जमल, एक 6 आलं तरी जमेल. मग आता मी करतोय रेकॉर्ड, हा नेमका कसा येतो आउटपुट बघूया. हां चालेल. सर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये काय विचारलं जाणार, तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये वर्क स्टडी, त्याच्यामध्ये प्रोसेस इंजिनिअरिंग, नंतर हे अर्गोनॉमिक्स, क्वालिटी कंट्रोल, इन्स्पेक्शन, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल, SQC, हे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा पार्ट जो आहे ना, वर्क स्टडीला नेहमी तुम्ही फोकस करायचं. ओके, प्रोसेस इंजिनिअरिंग हा तसं बघायला गेलं तर फार वाईड एरिया आहे. काही पार्ट तुम्हाला अभ्यास करताना सोडूनही द्यावा लागणार आहे. तुम्ही त्याच्या मागे लागून तो महत्त्वाचा कंटेंट मिस नाही करायचा, एवढं पक्क ध्यानात ठेवा. याच्यामध्ये सिलेबसमध्ये खूप मोठे मोठे नावं टाकलेले आहेत त्यांनी. आता प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणा किंवा तुम्ही जर पुढे बघितलं क्वालिटी कंट्रोल आणि इन्स्पेक्शन म्हणा, ह्याच्यामध्ये तुम्हाला फार लिमिटेड पद्धतीने अभ्यास करायचा आहे. काय करायचं आहे सांगितलं जाईल इन डिटेल, इन डेप्थ. ओके, SQC, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. आता काय असतं बरं, वेगवेगळ्या टाईपचे चार्ट्स असतात बघा.
पी चार्ट, सी चार्ट, सिग्मा चार्ट्स वगैरे वगैरे. नंतर ह्याच्या काही मेथड्स आहेत क्वालिटी कंट्रोलच्या. क्वालिटी कंट्रोल करण्यासाठीच्या आपल्याकडे काही मेथड वापरल्या जातात इंडस्ट्रीमध्ये. सो त्या मेथड्सविषयी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. क्वालिटी म्हणजे काय असतं आणि थोडक्यामध्ये क्वालिटी कंट्रोलमध्ये येणाऱ्या काही गोष्टी, इन्स्पेक्शन काय असतं, नंतर सॅम्पलिंगचे प्लान्स कुठले असतात, नंतर QC चार्ट म्हणा, हे अशा टाईपची माहिती तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायची आहे. नंतर वर्क स्टडीमध्ये ॲज युज्युअल आपल्या वर्क स्टडीच्या मेथड्स, टाईम स्टडी असेल, वर्क मेजरमेंट असेल, त्याच्यामध्ये असलेले छोटे छोटे फॉर्म्युलेज, त्याच्यामध्ये असलेले ग्राफ्स, ते स्टडी करायचे तुम्हाला वर्क स्टडीमध्ये. ओके. नंतर आहे रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स. तुम्हाला आधीच बोललो आहे ॲक्च्युली, रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल ह्या दोघांचाही अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आजकाल येणाऱ्या एक्झाम्समध्ये याला टिपिकली टाकलं जातं, विचारलं जातं. प्रश्नांची लेवल फार सोपी असते, फार मोठी नसते आणि प्रश्नांची संख्या ही जनरली कमीच असते याच्यामध्ये. कारण नवीन बुक्समध्ये तुम्ही बघितलंच तर याच्यावरती जास्त फोकस नसतो. जुन्या पुस्तकांमध्येच कुठंतरी असतात, त्याचेच प्रश्न असतात आणि तेच प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. काही सोर्सेस दिले जातात, त्याला विचारलं जातं की कन्व्हेन्शनल आहे, नॉन कन्व्हेन्शनल आहे, किंवा याच्यामध्ये आणखी सोलार फोटोव्होल्टिक सिस्टम्समध्ये कुठल्या टाईपचे सेल्स वापरले जातात, कुठले अरेज असतात. विंड एनर्जी सिस्टम्समध्ये थोडं साईटचं सिलेक्शन महत्त्वाचं असतं, किंवा त्याच्या संदर्भाचे असलेले कन्स्ट्रक्शनचे डिटेल्स आहे विंड टर्बाईनचे. मायक्रो हायड्रो पॉवर प्लांट्स असू द्या, किंवा बायो एनर्जी सिस्टम्स असू द्या, हायब्रिड सिस्टम असू द्या, किंवा आणखी फिजिबिलिटी स्टडी असू द्या. म्हणजे साईट सिलेक्शनच्या स्टडीपासनं, इन्स्टॉलेशन्सपासनं, पॉवर जनरेशन्सपासनं, पर्सेंटेजपासनं, मटेरियल्सपासनं, कन्स्ट्रक्शनपासनं, या टाईपचे प्रश्न तुम्हाला इथे जनरली विचारले जातात. ओके. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, RAC त्याला आपण म्हणतो. ॲज युज्युअल कुठल्या टाईपचे रेफ्रिजरेशन सायकल्स आहेत, कुठल्या टाईपचे रेफ्रिजरंटचे टाईप्स आहेत, थोडक्यात त्याचं केमिकल नॉमेनक्लेचर तुम्हाला यायला पाहिजे. नंतर रेफ्रिजरेशन सिस्टम्सचे वेगवेगळे कंपोनंट्स, 4-5 कंपोनंट्स आहेत, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कंप्रेसरचं फंक्शनिंग काय असतं, इव्हॉपरेटर, कंडेन्सर आणि एक्सपान्शन वॉल, त्याच्यामध्ये कधी कधी फिल्टर बसवलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने माहिती पाहिजे, मध्ये माहिती पाहिजेच. प्रत्येकाचं फंक्शनिंग माहिती पाहिजे, ह्याचे सायकल्स माहिती पाहिजेत तुम्हाला. नंतर एअर कंडिशनचं बेसिक्स जे म्हणतो आपण, की त्याच्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत बघा एअर कंडिशनिंगमध्ये, तर त्याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. कुठल्या टर्मिनॉलॉजी आहेत तर तुम्हाला त्या चार्ट्सवरून लगेचच समजेल बघा. सायक्रोमेट्रिक चार्ट असतो, मग WBT काय असतं, वेट बल्ब टेम्परेचर, ड्राय बल्ब टेम्परेचर, सॅच्युरेशन टेम्परेचर, सेन्सिबल हिटिंग, सेन्सिबल कूलिंग वगैरे वगैरे बऱ्याचशा टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये. कूलिंग लोड कॅल्क्युलेशन्स तुम्हाला खरं करण्याची गरज नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये बायपास फॅक्टर म्हणा किंवा काही 2-4 रेशोज आहेत मेन्शन केले, त्याच्याविषयी माहिती असू द्या. नंतर पुढे एअर कंडिशनिंग सिस्टम्स म्हणजे काय, फारच समरण, विंटरन हे एअर कंडिशनिंग सिस्टमचा अभ्यास करायचा का, तर नाही करायचा. त्याचं फक्त तुम्हाला ओव्हरलूक करायचं आहे बस. इन डेप्थ जर जाल तर हे फार मोठं डिझायनिंगचं सिस्टम असतं. फक्त त्याच्यामध्ये येणारे वेगवेगळे कुठले लोड्स असतात, ते कसे कमी केले जातात ते डिस्कस करायचं आहे. थर्मल इंजिनिअरिंगमध्ये ॲज युज्युअल आपलं बेसिक्सच आहे सगळ्या एक्झाम्सला. लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स, आयडल प्रोसेसेस कुठल्या आहेत, आयडल गॅस काय असतं, स्टीमच्या रिलेटेडचे फंडामेंटल्स म्हणजे प्युअर सबस्टन्सेस नावाचा टॉपिक आहे, तो स्टडी करायचा आहे. वेगवेगळ्या व्हेपर्सच्या प्रोसेसेस, आता ह्यानी घुसवलं याच्यामध्ये स्टीम बॉयलर्स, मग बॉयलरचे वेगवेगळे टाईप्स अभ्यास करावा लागेल तुम्हाला. पॉवर प्लांटचाच पार्ट आहे हा तो. स्टीम नोझल्स, स्टीम टर्बाईन्स, हे घ्या, स्टीम कंडेन्सर्स. थोडक्यामध्ये पॉवर प्लांटलाच एकदम सुरुवातीचा इनिशियलचा जो भाग असतो ना, तो त्यांनी कम्प्लिटली मेन्शन केलेला आहे. बरोबर. हे तुम्हाला आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तर भेटणारच आहे बरंचसं कॉन्टेंट यातलं. सगळं महत्त्वाचं 90% तुम्हाला, ऑलमोस्ट 90-95% हे कंटेंट सगळं आहे ऑलरेडी. तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये अवश्य बघू शकता. त्याच टाईपमध्ये तुम्हाला जर वाटलंच तर पुस्तकं, नोट्स, त्याचाही तुम्ही सेल्फ स्टडी किंवा आपल्याही क्लासच्या मदतीची नोट्सला मदत घेऊ शकता. थेरी ऑफ मशीन्स, हे बघ, कायनेमॅटिक्स ऑफ मशीन्स ॲज युज्युअल सगळ्या बुक्समध्ये तुम्हाला दिसणारच आहे किंवा आपल्याकडे असतंच. इन्व्हर्जन्स वेगवेगळे असतात त्याची, 4 बार, हे बार, दॅट बार वगैरे वगैरे. कॅम्प्स अँड फॉलोअर, बेल्ट रोप ड्राईव्ज असतात, चेन, स्प्रॉकेट्स, क्लचेस, फ्लाय व्हील, गव्हर्नर्स, बॅलन्सिंग. फार मोठा आहे कंटेंट हा. तर सॉरी, एवढ्या कमी वेळेमध्ये होणार का? 100% होणार. अगोदरचेच कित्येक विद्यार्थी अभ्यास करत आहेत. सो त्यांना फक्त रिव्हिजन करायचे आहे त्यांच्या जुन्या नोट्सला आणि टेस्ट सॉल्व करायचे आहेत. फक्त सिलेबसला समोर ठेवायचं आहे प्रिफरेबली. जे नवीन करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी काय, ते सुद्धा करणार, 100% करणार. कारण हा सिलेबस येणाऱ्या पुढच्या अपकमिंग एक्झाम्सला तुम्हाला युजफुल ठरणार आहे. हा सिलेबस बघा, तुम्ही म्हणाल की नाही सर ही एक्झाम येत नाही, ती एक्झाम येत नाही वेळेवरती, पण एक्झाम तर होत आहेत की नाही होत आहेत?
सिव्हिलच्या होत आहेत, काहीशा इलेक्ट्रिकलच्या होत आहेत, अचानकच मेकॅनिकलच्याही होत आहेत. मग तुम्ही म्हणत राहात की सर एक्झाम येत नाही म्हणून बरेचसे विद्यार्थी अभ्यासाला सोडून देतात, डिमोटिवेट होतात, डायवर्ट होतात, अभ्यास कमी होतो जनरली त्यांचा. सो तुम्हाला कुठलीही एक्झाम येऊ द्या, टेक्निकलमध्ये तुम्हाला क्रॅक करायची आहेच आणि हाच सिलेबस असतो. तुम्ही सगळ्या एक्झाम्स काढा आणि अपकमिंग एक्झाम्समध्ये सुद्धा तुम्हाला हाच सिलेबस तुम्हाला खूप सगळ्या कंटेंटमध्ये दिसून येईल. मेकॅट्रॉनिक्स तो जो आहे ना, मेकॅट्रॉनिक्समध्ये सुरुवातीला टाकला मेजरमेंटमध्ये, तोच तो मेकॅट्रॉनिक्स आहे. याच्या नोट्स आपण तुम्हाला अवेलेबल करूयात. ओके, मेकॅट्रॉनिक्स नावाचा हा सब्जेक्ट्स 3rd इयरच्या किंवा लास्ट इयरच्या सेमिस्टरला असतो बऱ्याचशा इंजिनिअरिंगमध्ये, बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये. सो त्या पद्धतीमध्ये तुम्हाला तो तसा अवेलेबल केला जाईल. आता याच्याविषयी काय डबल सांगण्याची गरज नाही. 3000मध्ये तुम्हाला त्या कोर्सची 1 वर्षाची व्हॅलिडिटी भेटून जाईल. टेक्निकल नॉन टेक्निकल सगळंच केलेलं आहे आणि मीच बऱ्याचशा वेळेस त्याला लाईव्हला येणार आहे आणि बाकीच्याही फॅकल्टीज लाईव्हला येतील. ते ॲडिशनली असणार आमच्या साईडनं, कंपल्सरी नाही आहे, कारण हे आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. आम्ही आमच्या साईडनं तुम्हाला ह्या बॅचमधनं जितकं बूस्टअप करता येईल, जितक्या तुमच्या क्वेरीज घेता येईल तेवढं आम्ही घेण्याचा प्रयत्न करूयात. आणखी तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर टेक्निकल कॉन्टेंटविषयी विचारू शकता बरं का. टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. एक्झाम स्टडी ॲपवरती तुम्ही एकदा ओव्हरलुक करू शकता. कमी प्राइसेसमध्ये टेस्ट सिरीज आहेत. जमलंच तर आपण लवकरच याच्यावरती सुद्धा तुम्हाला एकदम मुबलक प्राईसमध्ये 99, 199मध्ये जवळपास आपण PDF च्या नोट्स पण ठेवूयात. पण त्या नॉन डाउनलोडेबल असतील, त्या तुम्हाला फक्त बघायच्यात रेफरन्ससाठी. अभ्यास करताना त्या तुम्हाला वापरू शकता. तुम्ही त्याला कधीही वापरू शकता 24/7.